अपनी विभिन्न मांगों को लेकर उम्मीद की महिला कर्मचारियों ने आज येवला पंचायत समिति पर विशाल मोर्चा निकाला। इस मौके पर आक्रामक कर्मचारियों ने पंचायत समिति कार्यालय पर जमकर नारेबाजी की। उम्मीद विभाग को स्वतंत्र बनाने, संविदा महिला कर्मचारियों को स्थायी करने और उम्मीद महिलाओं को सरकारी सेवाओं में शामिल करने जैसी विभिन्न मांगों को लेकर महिला अधिकारी और कर्मचारियों ने तहसील कार्यालय से पंचायत समिति कार्यालय तक मार्च निकाला। इस दौरान इन महिला कर्मचारियों ने पंचायत समिति कार्यालय पर जमकर नारेबाजी की। महिला मोर्चा में बड़ी संख्या में उम्मीद कर्मचारी शामिल हुए थे। नमस्कार, माझे नाव विमला स्वाद। मी येवला तालुक्यावर ICRP पदावर रुजू आहे। आमच्या शासनाकडे एक मागणी आहे। आमच्या उमेद अभियान हे कायमस्वरूपी करण्यात यावं व कंत्राटी आणि अधिकारी आणि कर्मचारी यांना कंत्राटी जे स्थानावर आहे ते कायमस्वरूपी करून उमेद अभियानाला एक स्वतंत्र असा विभाग स्थापन करण्यात यावा। हे जर नाही झालं तर शासनाला आज आम्ही तहसील कार्यालयापासून तर पंचायत समितीपर्यंत मोर्चाला सहभागी होत आहोत। आम्ही शासनाला सरकारी आमदार, खासदार हे सर्वांना, ग्रामपंचायत, सरपंच यांना सगळ्यांना निवेदन दिलेले आहे। आम्ही पंचायतीमधून ठराव घेतलेले, तर याची पूर्तता करून आम्हाला शासनाने कायमस्वरूपी एक उमेद अभियानाला स्थान निर्माण करून कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी यांना शासन व्यवस्थेत समाविष्ट करून घ्यावा अशी आम्ही मागणी करतो। राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला कर्मचारी कल्याणकारी संघटना पंचायत समिती येवला अंतर्गत आम्ही सर्व कर्मचारी व CRP तसेच इतर पदाधिकारी आम्ही उमेद अभियानाचं गेल्या 2011 पासून काम करतो आहे। या कामाअंतर्गत आम्ही कंत्राटी कर्मचारी आहे, त्यानुसार आम्हाला पाहिजे तसं मानधन मिळत नाही। त्यानुसार आमच्या या अधिवेशनानिमित्त आमच्या मागण्या आहे की हा विभाग उमेद विभाग स्वतंत्र करावा, त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना कायम करावं आणि त्याच्या मागण्याला शासनाने न्याय द्यावं। यासाठी आमचा 9 तारखेला बुलढाणा येथे अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये सर्व महाराष्ट्रातील खेडोपाड्यातील गरीब गरजू महिला ज्या उमेद अभियानामध्ये आले या सर्व महिलेसह आम्ही तिथे अधिवेशन करणार आहोत। तिथे आमचा विजय होणार अशी आमच्या सर्वांच्या सहमतीने ग्वाही देतोय।